इयत्ता तिसरी मराठी बालभारती। घटक आहे आम्ही कविता करतो। पान क्रमांक 20। मुलांनो, तुम्ही आतापर्यंत अनेक कविता वाचल्या, गायल्या असतील। काही कवितांच्या तालावर तुम्ही नाच देखील करता। तुम्ही अनेक गोष्टी पाहता, ऐकता, वाचता, समजून घेता। तुम्हाला तुमच्या मनातले तुमच्या शब्दात कवितेतून सांगता येईल का पहा, म्हणजे तुम्हालाही कविता करता येतील। मुलांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 20 वर काही अपूर्ण कविता दिल्या आहेत। शिक्षकांच्या मदतीने तुम्ही तुमचे शब्द वापरून त्या कविता पूर्ण करा। कवितांचे अर्थ समजून घेऊन तशी चित्रे काढण्याचा प्रयत्न करा। मुलांनो, या अपूर्ण कविता आपण वाचूयात आणि पूर्ण करूयात। कवितेचे नाव आहे एक गाव। एक होतं गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कणसं। मुलांनो, या अपूर्ण कवितेला माझ्या शाळेतील राजवीरने अशा प्रकारे ही कविता पूर्ण केली। एक होतं गाव, गावात होती माणसं, बाजारात जाऊन घेत होती कणसं। कणसात होते दाणे किती गोजीरवाणे, त्यांना पाहून माणसे गाऊ लागले गाणे। पुढच्या अपूर्ण कवितेचे नाव आहे शाळा। पाहूयात ही कविता। एक होती शाळा, फळा होता काळा, एकदा गंमत झाली, शाळा बागेत आली। पण मुलांनो, ही कविता तुम्हाला योग्य वाटते का? का बरं? कारण मधली प्रत्येक ओळ गाळलेली आहे। ही अपूर्ण कविता इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या यशराजने अशा प्रकारे पूर्ण केली। एक होती शाळा, तिथे मुलांचा मेळा, फळा होता काळा, त्याला शब्दांचा लळा। एकदा गंमत झाली, शाळा चालायला लागली, शाळा बागेत आली, तेव्हा फुलेच मुले झाली। यानंतरच्या अपूर्ण कवितेचे नाव आहे माकड। एक होतं माकड, त्याने खाल्ला पापड, पापड खातो कुरुम कुरुम, उड्या मारतो धडाम धुडूम। मुलांनो, ही अपूर्ण कविता इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या प्राजक्ताने पूर्ण केली आहे। ती अशा प्रकारे। एक होतं माकड, त्याने खाल्ला पापड, पापड खातो कुरुम कुरुम, उड्या मारतो धडाम धुडूम। पापड खाऊन त्याने दिला मोठा ढेकर, तसा झोपी गेला उठला नाही लवकर। यानंतरची अपूर्ण कविता आहे पक्षी। एक होता पक्षी, पक्षी होता रंगीत, काय बरे होते त्याच्या लांब चोचीत। मुलांनो, ही अपूर्ण कविता आराध्याने पूर्ण केली। ती या प्रकारे। एक होता पक्षी, पक्षी होता रंगीत, काय बरे होते त्याच्या लांब चोचीत। चोचीत होता मासा, हलत होता कसा बसा, गट्टम केले पक्षाने त्याला, बिचारा जीवानिशी गेला। मुलांनो, अशा प्रकारे राजवीर, यशराज, प्राजक्ता आणि आराध्या यांनी या अपूर्ण कविता पूर्ण केल्या। तुम्ही सुद्धा या प्रकारे कविता पूर्ण करा आणि त्यावर आधारित एक चित्र काढा। मुलांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।